नमस्कार मित्रांनो, कसे आता आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला जर व्हॉट्सअपचं एआयचं फीचर आलेलं असेल तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओ आले आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही व्हॉट्सअपच्या एआय नवीन फीचरवर तुम्हाला कशासाठी आलं आणि तुम्ही त्याचा यूज काय करू शकता। तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे कंटिन्यू करत जा। चला तर व्हिडिओला कोणताही वेट न करता सुरू करूया। तर हा एआय फीचर खूप कामात पडणार आहे। आपल्या व्हॉट्सअपमध्ये मित्रांनो नवीन एक फीचर आलेलं आहे जांभळ्या रंगाचं। ते जर तुम्हाला शो नशीन होत आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ते कसे आपल्या व्हॉट्सअपमध्ये आणू शकता। तुम्हाला सगळ्यात अगोदर प्ले स्टोअरवर जायचं आहे। प्ले स्टोअरवर गेल्यावर तुम्हाला व्हॉट्सअप सर्च करायचं आहे। व्हॉट्सअप नाव सर्च केल्यावर तुम्हाला याच्या क्लिक करायचं आहे आणि हे अपडेट करून घ्यायचं आहे। तुम्हाला एक मोठं फीचर दिसणार आहे। या फीचरचा खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे। हे मेटावरून एआयचं फीचर आलेलं आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक फीचर आलेलं आहे। या फीचरचा खूप मोठा फायदा होणार आहे। कोणते नुकसान आहे व कोणत्या तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे पूर्णपणे। तर हे तुमचं एक प्रकारे टीचरच होणार आहे मित्रांनो, एक प्रकारे तुमचं गुगलच होणार आहे। या तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारा, तुम्ही कोणता पण विचारा, त्याचं उत्तर हे एआय फीचर तुम्हाला देणार म्हणजे देणारच आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला याला तुम्ही कसे यूज करू शकता व तुम्हाला याचा कोणता फायदा होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या ॲपला ओपन केल्यावर सगळ्यात पहिले ॲपला ओपन करायचं आहे। या ॲपला ओपन केल्यावर तुम्हाला एक कंटिन्यूचं ऑप्शन येणार आहे, ते तुम्हाला कंटिन्यू करून द्यायचं आहे। कंटिन्यूवर क्लिक केल्यावर मी कंटिन्यू केलं आहे म्हणून मला हे आलं नाही आहे। जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर तुम्हाला कंटिन्यूचं ऑप्शन येणार आहे, तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे। कंटिन्यूवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे तुम्ही काही पण विचारू शकता गुगल सारखं आणि हे उत्तर देणार आहे। चला तर आपण एक एक्सपेरिमेंट करून पाहूया। एकदा एक्सपेरिमेंट केल्यावर तुम्हाला बघू शकता इथे। आता आपण याला काय विचारता, आपण याला विचारू तुम्हाला बँकेचं लेटर लिहायचं असेल तर आपण याला विचारून पाहू तुम्ही बँकेचं लेटर कसे लिहू शकता। तर चला तर आपण जरासं इंग्लिशमध्ये पण लिहूया। हाऊ टू राईट अ लेटर ऑफ द बँक एवढं लिहिलं की तुम्हाला इथे हिरव्या बटनवर क्लिक करून द्यायचं आणि सेंड करायचं। थोडा वेळ वेट केल्यावर बातच तुम्हाला प्रोसेस येऊन जाणार आहे डिटेलमध्ये। ते पण तुम्ही कसे करू शकता आणि किती वेळ लागणार आहे आणि तुम्हाला काय लागणार आहे, कोणची सिग्नेचर घ्यायची आहे, कोणतं कागदपत्र घ्यायचं आहे, तुम्हाला सगळं इथे येऊन जाणार आहे। खूप महत्त्वाचं आणि खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे। व्हॉट्सअपला मी याच्यासाठी खूप थँक्स म्हणणार आहे। तुम्ही हे इथे कुठं कॉपी करून इथे कुठं शेअर पण करू शकता तुम्हाला जर आवश्यकता पडली तर। चला तर आपण याला दुसरा प्रश्न विचारूया। आपण याला विचारूया आधार कार्ड कैसे बनाए। तर याला आपण आता हिंदीमध्ये विचारूया। तर हिंदीमध्ये आपण इथे नाव सर्च केल्यावर टायटल आपलं सेंड करून द्यायचं आहे। सेंड केल्यावर तुम्हाला लगेच आन्सर मिळणार ना हो। एवढं तुम्हाला डिटेलमध्ये कोणताच यूट्यूबर नाही सांगत मित्रांनो। तर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर केबीटेक मराठी चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा। एकदम तुमच्या घरच्यासारखी माहिती देणार आहो मी। तुम्हाला जर काही अडचण असल्यास नक्की कमेंट करा। तर चला तर आपण याला प्रश्न विचारला आहे। आपण याला सांगणार आहे एज्युकेशनबद्दल व्हिडिओ सांग। हा एज्युकेशनचे व्हिडिओसुद्धा पाठवणार आहे। एवढा हा एआय फीचर आता इम्प्रूव्ह झाला आहे। तर याला आपण काही पण विचारू शकता ना हो सर, काही पण। मित्रांनो, खूप याचे बेनिफिट्स आहे आणि याचं नुकसान 1% पण नुकसान नाही आणि या ॲपमध्ये 1% पण प्रॉब्लेम नाही। तुम्हाला जर याची खूप अडचण होत आहे, माझं म्हणणं आहे याचं अडचण व्हायलाच नाही पाहिजे। खूप कामाचं फीचर आहे पण याची जर तुम्हाला कोणाकोणाला अडचण होत असेल आपल्या मोबाईलमध्ये
तुम्ही याला डिलीट असे करू शकता की तुम्हाला व्हॉट्सअपचं ओल्ड वालं फीचर घ्यावं लागेल मित्रांनो. चला तर आपला व्हिडिओ इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओला.